शेतकरी मित्रांनो, सध्या लाल कांद्याचा सीझन चालू आहे आणि मार्केट पण बरंच आहे. बरं म्हणजे चांगल्या मालाला चांगलं मार्केट आहे, त्याबद्दल काही दुमत नाही आपलं. पण मग आहे ना, एक काम करा, होतं होईल तेवढं. कोणाचा चांगला भाव गेला ना तरी टेटस ठेवू नका. कमी गेला तर काही अडचण नाही, पण चांगला भाव गेला ना कृपया टेटस ठेवूच नका. कारण काय होतं माहिती आहे का, जास्त भाव गेल्याचे स्टेटस आहे ना हे न्यूजवाल्याला दिसतील, पण ज्या वेळेस आहे ना आपण 700-800 विकू ना त्या दिवशी कोणीच पाहणार नाही. हे तुम्ही ना नीट लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्याला वाटतं बा आज माझा चांगला भाव गेला, ठेवलं पाहिजे स्टेटस, काही अडचण नाही, पण मग थोडा दम धरा. कारण काय होईल माहिती आहे का, आज 10% शेतकऱ्यांचे कांदे निघू राहिले, पण अजून पाठीमागं भरपूर लोक आहे बरं. ते काय होतं, न्यूजवाल्याला म्हणायलाच होऊन जाईल का कांद्याचे भाव आसमानावर गेले, अमकं झालं धमकं झालं. आपलीच ठोकून घेऊ परत आपण आपल्या हाताने. त्याच्यामुळे ना होता होईल तेवढं ना शांत राहा, गपचित मस्त बायकी ना पैसा छापायचं काम करा, पण मग टेटस ठेवू नका. काय होतं त्यांच्या लगत डोळ्यात येऊन जाईल. हाय ना, नीट विचार करा. म्हणजे आपल्याला काय असं म्हणायचं नाही का तुम्हाला पैसे होऊ राहिले मग मला बरं वाटत नाही, असं काही नाही. पण मग आहे ना, तुम्ही पण विचार करा नीट. कारण न्यूजवाल्याला ना लगेच तुमचे स्टेटस दिसतील, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ज्या दिवशी 700-800 विकून आपण गागट करू ना त्या दिवशी कोणीच पाहणार नाही. आपण एवढून मागचा आपल्याला अनुभव आहेच, त्याच्यामुळं लक्षात राहू द्या. अशी आपली एवढून मागं मोकार जिरेल आहे. आता थोडंफार आहे काही, तर त्याच्यात आपल्या हातानं आपण जिरून घेऊ नका. हा हा. जय जवान जय किसान.